Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So you can see there is one more system called network inventory system. What do you mean by inventory, guys? Inventory म्हणजे काय? मराठीमध्ये सांगा. Inventory. शोध लावणे टाइप. No, it's not an invention. I'm talking about inventory. So database collection. आता नवीन काय ऍड झालं तर आपण ते इन्व्हेंटरी मध्ये अपडेट करतो. ओके, शब्दाचा अर्थ सांगायचं झालं तर लाईक अ गोदाम, लाईक इन्व्हेंटरी. सो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असतात. लाईक सो इन्व्हेंटरी, सॉरी यादी, नॉट यादी, Collections. ओके, कलेक्शन्स म्हणजे सगळ्या लाईक तुमचं एखादं धान्याचं कोठार आहे किंवा काय आहे. सो लाईकवाईज इन्व्हेंटरी. सो दिस इज लाईक इन्व्हेंटरी. याच्यामध्ये काय होतं, ज्या नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये दिस सिस्टीम मेंटेन्स ऑल द नेटवर्क आयडेंटिफायर्स, म्हणजे जेवढे काही कस्टमर्स आहेत, जेवढे काही युजर्स आहेत, त्या युजरचा संपूर्ण नेटवर्क रिलेटेड डेटा, म्हणजे नेटवर्क आयडेंटिफायर्स, म्हणजे त्यांचे फोन नंबर्स, त्यांचे मिस्डिन्स म्हणजे युनिक नंबर्स, त्यांचे IP ऍड्रेसेस, ईमेल ऍड्रेसेस. ओके, बेसिकली दे आर नेटवर्क आयडेंटिफायर. सो ऑल दीज आर स्टोर्ड in this network inventory system. The reason being, जेव्हा OMS ऑर्डर देते किंवा इन्स्ट्रक्शन पाठवते प्रोव्हिजनिंग सिस्टीमला की या कस्टमरचं, म्हणजे कस्टमरचा मोबाईल नंबर पाठवेल ते, आणि या कस्टमरचा आपल्याला प्लॅन अपडेट करायचा आहे किंवा त्याची सिस्टीम त्याची डिऍक्टिव्हेट करायची आहे सर्व्हिस वगैरे. सो व्हॉट द provisioning system will do, they will check in network inventory system की त्या कस्टमरचा नेटवर्क आयडेंटिफायर काय आहे, म्हणजेच त्याचा IP ऍड्रेस काय आहे. सो दॅट बाय युझिंग दॅट IP ऍड्रेस they will update that service or downgrade that service. Okay, hello, पर्टिक्युलर ऋतुजा, your voice was breaking. IMSI नंबर असतो प्रत्येकाला युनिक. कोणता नंबर? IMSI नंबर, IMSI नंबर असतो सेमच्या पाठीमाग. IMEI आहे ना काहीतरी? IMSI नंबर, IMSI नंबर असतो. IMSI का? IMSI असं IMSI म्हणतात का? तुझ्या इथे IMSI आहे का तो तसा नंबर? हो. ओके, इथे मिस्डिन नंबर पण असतो, विच इज म्हणजे सर मोबाईल नंबर झाला आणि प्रत्येक मिस्डिनला एक IMSI नंबर वेगळा सेपरेट. ओके, त्याला IMEI नंबर पण म्हणतात ना, म्हणजे IMEI ना? IMEI दॅट व्हॉट आय सेड ना, IMEI. IMEI जो येतो आपण मोबाईल साठी असतो. सिमच्या सिमला ज्या वेळी घेतो ना त्यावेळी त्या कव्हर वर आहे ना 2 नंबर असतात कव्हर वर, जर आपण नोट म्हणजे बघितलं तर. Yes. So likewise, so all the network identifier in this network inventory system मध्ये असतात. Okay, nobody is going to ask you this question. Network inventory system, just provisioning system they will ask most of the time. Okay, it's just the part of OSS system. So OSS system मध्ये दोन systems आहेत, provisioning system and network inventory system. Okay, in this system maintains all the network identifiers like phone numbers असतील, तुमचे IP ऍड्रेसेस असतील, ईमेल ऍड्रेसेस असतील. ओके, लाईकवाईज. ओके, अँड दे आर कॉल्ड एज द नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना हा फ्लो एवढा? सर प्रोव्हिजनिंग सिस्टीम परत एक्सप्लेन करा. ओके, सो व्हॉट प्रोव्हिजनिंग सिस्टीम डू? So whatever the instruction or whatever the commands receive from the OMS screen, so they are going to act on it. म्हणजे they are टेक्निकल टीम, टेक्निकल बॅकएंड टीम. ते काय करतात, कस्टमरचा सर्व्हिस ऍक्टिव्हेट करून देतात. म्हणजे लेट्स से तू सिम विकत घेतलं तर ते सिम लगेच ऍक्टिव्हेट होतं का एका मिनिटात? नाही, इट टेक सम टाइम, राईट? So the OSS team, the provisioning team will assign or execute that plan जो तू मागितलाय, अनलिमिटेड पाहिजे किंवा तुझं पोस्टपेड आहे, प्रीपेड आहे. So that plan they will activate or that plan they will execute on your SIM. Okay, then your SIM will get started or then you start using the services. Okay, so that work done by this technical team.
टेक्निकल बॅकएंड टीम विच इज प्रोव्हिजनिंग सिस्टीम. दे कम्स अंडर प्रोव्हिजनिंग सिस्टीम. आता कळालं? ओके, येस सर. ओके, येस. आणि तुझ्या रिलेटेड, तुझ्या सिस्टीम रिलेटेड, तुझ्या सिम रिलेटेड, ऑल द नेटवर्क रिलेटेड डेटा विल बी स्टोर्ड इन दिस नेटवर्क इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, NIS सिस्टीम. ओके, नाउ येस, युअर नाउ इथपर्यंत कळालं सगळ्यांना? नाउ युअर सर्व्हिस इज ऍक्टिव्हेट अँड कस्टमर, हा जो काय कस्टमर आहे, ही स्टार्ट्स युझिंग द सर्व्हिसेस. व्हॉट ही इज डुईंग? ही स्टार्ट्स युझिंग द सर्व्हिसेस. नाउ तुम्ही किती डेटा यूज केला, किती कोणती सर्व्हिस किती यूज केली, हु इज गोइंग टू कॅप्चर दॅट? नेटवर्क स्विचेस, राईट? नेटवर्क स्विचेस आपण काल बघितलं. what is the role of network switches? They are responsible for capturing your CDR or UDR. जो काही तुमचे इव्हेंट्स जनरेट होत आहेत ते कॅप्चर करायचं काम कोण करतं? दिस नेटवर्क स्विचेस. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ नेटवर्क स्विचेस? MSC, SMSC, then MMSC, GGSN and RPS. Okay, so जे MSC रिलेटेड जो काही MSC जो नेटवर्क स्विच आहे, who is responsible to capture mobile or voice call related data. SMSC is responsible for capturing your SMS event. MMSC MMS event. GGSN तुमचं डेटा ट्रॅफिक, तुम्ही किती डेटा डाउनलोड केला, अपलोड केला, किती यूज केला. सो ऑल इज कॅप्चर्ड बाय दिस GGSN स्विच. ओके, सो नेटवर्क स्विचेसचा रोल काय? दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅप्चरिंग द युजेस or they are capturing the uses and generate the CDR and UDR or UDR. Okay, what is CDR? The event with all its attributes. Okay, so CDR generate करायचं काम कोण करतं? नेटवर्क स्विचेस करतं. अंडरस्टूड इथपर्यंत? काही डाऊट? नो. अगेन यू आर नॉट इन्व्हॉल्व इन दिस नेटवर्क स्विचेस. ऑलरेडी सिस्टीम बसवलेली आहे. They are capturing this data. Okay, now there is one more system called mediation system. This is mediation system. As name suggests, they are mediator between these network switches and the billing system. Okay, त्यांचा जो रोल काय आहे? Okay, important interview question. What is role of mediation system? Okay, as name suggests, mediation, they are the mediator between these network switches and billing system. आता जे काही CDR नेटवर्क स्विचेस जनरेट करतो, सो दॅट CDR इज इन रॉ फॉर्मॅट. रॉ फॉर्मॅट इन द सेन्स दे आर नॉट इन सिक्वेन्स, दे आर नॉट सॅग्रिगेटिंग, म्हणजे त्यांचं व्यवस्थित ग्रुपिंग केलेलं नाहीये. म्हणजे व्हॉइस कॉलचे CDR, SMS चे CDR, MMS चे CDR, GGS डेटाचे CDR. So these are the raw CDR, which includes some duplicate CDRs किंवा काही करप्टेड CDR. ओके, CDR चे कॉम्पोनंट्स काय काय आहेत? कॉलिंग पार्टी नंबर्स, हा, कॉल स्टार्ट डेट टाइम, कॉल एंड डेट टाइम, कॉल ड्युरेशन, अजून SMS, call type, a unique sequence number. Unique sequence number. Okay, sometimes what happens when network switches generating the CDR, the duplicate जो ID जनरेट होऊन जातो, डुप्लिकेट जो युनिक आयडी आहे ना, तो रिपीटेड होऊन जातो अननोइंगली. काही ग्लिचेस असतील सिस्टीम मध्ये वगैरे. सो दॅट बिकम्स ऑल रॉ CDR. तर मेडिएशन सिस्टीमचं काय आहे? आणि अजून एक, जर हे रॉड CDR हे जे काही नेटवर्क स्विचेसने जनरेट केलेले आहे, हे डायरेक्ट मी बिलिंग सिस्टीमला जर पास ऑन केले विदाउट मेडिएशन सिस्टीम, so that billing system will not understand that CDR because they are in raw format. So the role of mediation system is to convert that raw CDR in proper format in such a way that in proper format so that billing system will understood that CDR. Okay, म्हणजे CDR जे काही रॉ CDR आहे त्यांना प्रॉपर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं काम मेडिएशन सिस्टीम करतं. तर मेडिएशन सिस्टीम काय काय करतं? बेसिकली लेट्स से डुप्लिकेट CDR असतील तर ते रिमूव्ह करायचं काम करतं डुप्लिकेट CDR. काही करप्टेड CDRs असतील ते रिमूव्ह करायचं काम मेडिएशन सिस्टीम करते. लेट्स से
कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की 5 सेकंदाच्या खाली जे काही कॉल आहेत, जे काही कॉल ड्युरेशन आहे 5 सेकंदाच्या खाली, किंवा जे काही कॉल ड्रॉप्स होतात बिफोर 5 सेकंड, सो त्यांना आपल्याला चार्जेस लावायचे नाहीये, त्यांना आपल्याला रेट लावायचा नाही त्या सीडीआरला. सो सच सीडीआर्स ऑल्सो removed by mediation system. Okay, then mediation system makes the international calls, त्यांचं एक ग्रुपिंग करतं, SMS चं ग्रुपिंग करेल, देन SMS CDRचं, MMS CDRचं. Okay, so likewise the mediation system converts raw data, raw CDR into proper format CDR. Understood? डायरेक्ट नेटवर्क स्विचेस मधले जे काही रॉ सीडीआर आहे ते बिलिंग सिस्टीमला आपण फॉरवर्ड करू शकत नाही, बिकॉज बिलिंग सिस्टीम विल नॉट अंडरस्टँड दॅट सीडीआर. ओके, दे विल नॉट एबल टू रीड इट. मग त्यांनी ते सीडीआर रीडच नाही केले तर त्याच्यावर रेट लावू शकणार नाही. रेट राहू शकणार नाही म्हणजे मग अल्टिमेटली बिल जनरेट होणार नाही. सो दॅट इज लोअर ऑफ मेडिएशन सिस्टीम. ओके, आणि जे काही सीडीआर असतात, जी काही सीडीआर ची फाईल असते, दॅट इज इन ASN.1 format mostly. ASN stands for Abstract Syntax Notation .1. So that is basically the language. In that format, this CDR gets generated. ASN.1 notes मध्ये आहेत, मी पाठवून देईल तुम्हाला. ओके, ASN format. Now, mediation system पर्यंत सगळ्यांना कळालं? Okay, so mediation system basically applies some various rules on the CDRs so that CDR becomes proper CDRs or in particular format CDRs. Okay, guys, then fine, we'll stop here. The remaining part I will cover in tomorrow's lecture. Okay.